हय, आयची जी घटना जाली तुयें परिसरान, तुयें हॉस्पिटलाच्या परिसरान किंबहुना तुयें हॉस्पिटलाच्या कॅम्पसान ज्या प्रकारे हो सुरी हल्लो जालो, एक कोरगोचो भुरगो आणि एक वजरेचे चेडूं ज्या हॉस्पिटलांत हे नर्स म्हणून काम करता, जे आपली ड्युटी सोंपोवन घरा वयताले, अशा वेळाचेर तेका गेटीच्या भितर कॅम्पसा भितरूच आडयलें आणि तेका घट धरून त्याच्या पोटाचेर तकलेचेर सपासप सुरयेचे वार केले. हे आयकून अत्यंत वायट दिसलें. इतलेंच मागता की ज्या प्रकारे हे दिसा ढवळ्या ह्यो गोष्टी अश्यो घडपाक लागल्यो, हे काय नवीन ना. ह्याच्या पयलीं अनेक वेळाचेर ह्या एरियेन घडलेलें आसा. अनेक वेगवेगळ्या वेळाचेर आमी हांगासर आवाज उठयत आसतात, पण त्याचो फायदो तसो कांयच जायना. खऱ्या अर्थान पेट्रोलिंगाची अत्यंत गरज आसा, कारण हॉस्पिटल तशेंच ह्या भागाक आयडीसी येता आनी ज्या आयडीसीन वेगवेगळ्या गांवांसून हांगासरली चेडवां मनशां ही कामाक येतात. वेळोवेळी हांगासर पळयलें जाल्यार आमी काही स्ट्रीट रोमियोज कशे हेवटेनसून भटकत असतात. पण जर एखाद्या पुलीस पेट्रोलिंग जर आसात जाल्यार आयची घटना टाळळी आसूं शकता आसली. पण हांव वालोर दिता हांगासरले जे स्थानिक जे घटनास्थळी धावले आणि त्या चेडवाची सुटका करून घेतली आणि तेका ह्या हल्ल्यांसून वाचोवन घेतले. दुर्दैव की ती कदाचित आनी मातशा ज्या गोष्टी कळ्ळ्यो तेचेरसून अशें दिसता की ते जर थोडो वेळ त्याच्या हातीन उरलेलें जाल्यार हो भुरगो तेची मर्डर करून मोकळो जाता आसलो. हांव मागता गोंय सरकाराकडे किंबहुना होम डिपार्टमेंटाकडे की अशा गोष्टींचेर तुम्ही लक्ष घालपाक जाय. अति जाल्लें आसा हे. हांगासरल्या पंच सरपंचांचेर सुद्धा हल्ले जाल्ले आसात. वेळोवेळी हांगासर आमी आवाज उठयतात, पण हेचेर कांयच इम्प्लिमेंटेशनान कांयच कसलोच हेचेर केन्ना आमी पळयतात जाल्यार आमच्या आवाजाक प्रत्युत्तर सुद्धा म्हणून केन्ना पेट्रोलिंग केल्ले वगैरे आमकां दिसना. हांगासर अनेक पठार आसात ज्या पठारांचेर रातचे 1-2 जायसर सुद्धा लोक बाटल्यो घेवन बसतात, मस्ती करतात. खंय वयता आमी? वेर वी आर हेडिंग? म्हणजे 2-2 पुलीस स्टेशन सुद्धा आमच्याकडे आसून एका टायमाचेर एक पुलीस स्टेशनालो एक PSI हो पूर्ण पेडणे तालुका सांबाळटालो. आज आमच्याकडे 3-3 पुलीस स्टेशन, 3-3 PI, DYSP, अनेक PSI आणि मोठ्या संख्येन हांगासरले पुलीस भरोवन सुद्धा आज जर आमचे हे परिस्थितीतून जर आमकां वचपाचें दिसता जाल्यार हेच्या सारखे आमचे पेडणेकारांचे दुर्दैव ना. हांव परत एकदा मागता, अजून वेळ गेल्ली ना. कायदो हो लोकांक आमच्या हातीन घेवपाक लावं नाकात. आज ज्या प्रकारे हांगासरल्या त्या तरुणीची सुटका करून ज्या भुरग्यांनी घेतली आणि तो कोण आरोपी आहा तेका पुलिसांच्या सुवातीन केला, तेचेर कारवाई जावची, तेचेर पूर्ण ते इन्व्हेस्टिगेशन जावचें आणि अशा जे बिचारे हांगासरल्यो ज्यो आमच्यो भयणी आसात, हांगासरल्यो बायलां आसात, हांगासरलीं चेडवां आसात, ज्यो फॅक्टरीजात येतात किंवा हांगासरल्यो आपली नोकरी सुटल्यानंतर ड्युटी सुटल्यानंतर जे वयता हांकां एक प्रोटेक्शन आसपाक जाय. आमचे कडेन पिंक फोर्स आसा. ह्या हॉस्पिटलांत तैनात केल्ले सेक्युरिटी गार्ड्स आसात. थंय सेक्युरिटी गार्ड सुद्धा बसलेले, पण त्या बिचाऱ्यांक तशें ट्रेनिंग ना. हे ट्रेनिंग वगैरे ह्या लोकांक पुरोवचे, ह्या भुरग्यांक पुरोवचे. आणि मागता सरकाराकडे परत एकदा आनी होम डिपार्टमेंटाकडे की अजूनही वेळ गेल्ली ना. जागे जाया आणि एक लॉ अँड ऑर्डर मेंटेन करपाक आमी यशस्वी ठरया. देव बरें करूं.